तळोद्यात तरुणीची फसवणूक व लैंगिक शोषणाप्रकरणी 376 ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपीचा शोध सुरू. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून तिची फसवणूक केल्याप्रकरणी तसेच जातीवाचक शिवीगाळ करून धमकावल्याच्या आरोपावरून प्रशांत जगदीश गोसावी राहणार तरावत तालुका तळोदा याच्या विरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून शोध सुरू आहे. तक्रारदार तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार कौशल्य विकास या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तिची आरोपीशी ओळख झाली होती. ऑक्टोबर 2024 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तळोदा परिसरातील तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील लॉजमध्ये घेऊन जाऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध केल्याचे तिने विधान केले आहे. या दरम्यान त्याने आर्थिक अडचणींचा बहाणा करून लग्न पुढे ढकलत राहिल्याचेही तिने फिर्यादीत नमूद केले आहे. 22 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपीचे लग्न झाले असून त्याला एक मुलगी असल्याचे समजतात पीडितेने त्याला तळोदा बाजारपेठेतच जाब विचारला. त्यावेळी आरोपीने तिच्याशी जातीवाचक भाषेत शिवीगाळ करून हुसकावून दिल्याचा आरोपही तिने केला आहे. या प्रकरणी दिनांक 6 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिकारी सुभाष भोये हे करीत आहेत. या प्रकरणी भारतीय दंड विधानाचा कलम 376 तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोधण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.